नर्मदे हर. तर त्या दिवशी मी लखनौ 2ला पोहोचले आणि श्रीराम मंदिरात राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बघितलं तर आदल्या दिवशी जसा पाऊस झाला होता तशी त्या दिवशी पावसाची चिन्ह होती. त्यामुळे आश्रमातल्या लोकांनी मला सांगितलं की आज पावसाची चिन्ह आहेत, पुढे जंगल आहे, तर आज तुम्ही पुढे जाऊ नका. त्यांचं म्हणणं मी मान्य केलं आणि मी त्या दिवशी तिथंच राहिले. मग दुपारी थोडाफार स्वयंपाक, पोळ्या अशी सेवा मागून घेतली त्यांच्याकडनं. आणि संध्याकाळी जरा बाहेर फिरून, बघून काय थोडीफार खरेदी करून परत आले आश्रमात. तो दिवसही मी तिथेच राहिले. तिसऱ्या दिवशी उठले सकाळी तर पावसाची चिन्ह कायमच होती. पण किती दिवस असं थांबणार, काय होईल ते होईल. बघूया आपण पुढे काय होतंय ते म्हणून मी पुढे निघाले. हायवेपर्यंत आश्रमातली 2 माणसं माझ्या सोबत आली होती. त्यांनी रस्ता सांगितला आणि काळजी घ्या, फोन करा, नीट जा असा निरोप घेऊन त्यांनी नर्मदेहर केलं. तिथून मी पुढे निघाले. एक साधारण 7-8 किलोमीटरने पूर्ण हायवेनेच चालले होते. 7-8 किलोमीटर गेल्यानंतर जरा थोडीशी पोटात भुकेची जाणीव व्हायला लागली आणि समोर जंगलही दिसत होतं. जंगल म्हणजे दोन्ही बाजूनी जंगल होतं. मध्ये हायवे होता. रस्ते रस्ते चांगले होते. ट्रक, गाड्या असं सगळं येत जात होतं, पण चालणारं कोणीही नाही, माणसं कोणी दिसत नव्हती. तर त्यामुळे माझ्याकडे फक्त त्या 2-3 बिस्किटं राहिलेली होती. म्हटलं बिस्किटं खाऊन घेऊ आणि मग पुढे चालायला लागू. अ, त्यामुळे मी बसायसाठी जागा शोधत होते. तर रस्त्याच्या पलीकडे एक मंदिर मला दिसलं म्हणून मी तिथं जाणार होते. तेवढ्याच समोरनं 3 माणसं सायकलवर आली आणि नर्मदेहर केलं आणि निघून गेली. आणि मग ते मंदिर दिसलं म्हणून मी रस्ता क्रॉस केला, पलीकडे गेले, त्या मंदिराच्या इथे बाहेर बसले. बिस्किटं काढली, खाल्ली बिस्किटं. भूक तर काही भागली नव्हती. अ, त्यामुळे म्हटलं आता थोडा वेळ 1-5 मिनिटं विश्रांती घेऊ आणि मग पुढे चालायला लागू. तेवढ्यात ती जी समोरनं माणसं तिघजण गेले होते ते परत आले. क्रॉस करून मला शोधत आले. ते म्हणे, "हम आपको ढूंढ रहे हैं. आपको भूक लगी है इसके लिए हमने आपके लिए दूध लाए हैं." तर मी अक्षरशः थक्क झाले. त्यांनी चरबी भरून दूध आणलं होतं. ते मी ग्लास भरून दूध घेतलं. ते अगदी निरसं मधुर चवीचं दूध प्यायले आणि माझी भूक पूर्णपणे भागली. त्यांनी नर्मदेहर केलं आणि ते त्यांच्या वाटेने निघून गेले. त्यानंतर त्या मंदिराच्या बाहेर बसून मी अक्षरशः रडले, की लेकराला भूक लागलीये, पुढे कदाचित लवकर काही मिळणार नाहीये आणि भूक सहन होत नाही. अशा परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती होती ती आईशिवाय कुणालाच कळू शकत नाही. म्हणजे माईचं किती लक्ष आहे याची मला सतत प्रचिती येत होती. तर थोडा वेळ तिथे थांबून मी पुढे निघाले. सगळं बाजूने आता जंगलच होतं. कुठलीही वस्ती नव्हती, गावही एकही लागलं नव्हतं. निघाले पुढे साधारण 11च्या सुमाराला मला एक ढाबा दिसला. तर त्या ढाब्याचा मालक बाहेर होता. तर तो धावत आला माझ्याकडे आणि मला त्याच्या घरी घेऊन गेला जेवायला. ढाबा त्याने तसाच सोडून दिला. तो म्हणला, "पहिले माझ्या घरी तुम्ही जेवायला चला." मग घरी गेले. त्याने छान जेवण वगैरे दिलं. त्याची बायकोही होती. गप्पा-टप्पा झाल्या. थोडा वेळ विश्रांती घेतली. तिथून मी पुढे निघाले. पुढेही सबंध सगळं बाजूने जंगलच चालू होतं आणि त्याच्यानंतर साधारण 1:30च्या सुमाराला लखनौ 2 आश्रमातली माणसं दोघं जण माझ्यासाठी जेवण घेऊन आले. त्यांनी मला आधी फोन केला, की आम्ही जेवण घेऊन येतोय. मी म्हटलं, "माझं जेवण झालेलं आहे. आता मला काहीही भूक नाहीये. तुम्ही नका आणू, नका एवढा त्रास करून घेऊ." पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही आणि ते 1:30-2च्या सुमाराला जेवण घेऊन परत आले. तोपर्यंत मी परासिया बंजारी माता मंदिराच्या इथे पोहोचले होते. मंदिर बंद होतं, बाहेर कुलूप होतं, पुजारी वगैरे कोणीच नव्हतं तिकडे. त्यामुळे मंदिराच्या पायऱ्यांवर मी बसून राहिले. लखनौ 2 आश्रमातली माणसं आली. त्यांनी जेवण आणलं. तर अगदी थोडंसं त्यांचं मन राखण्याकरता केवळ थोडंसं जेवण घेतलं आणि थोडा वेळ थांबून ते लोकं परत गेले. मीही पुढे निघाले. पावसाची चिन्ह दिसायला लागली होती. त्यामुळे भरभर चालायला सुरुवात केली. 4च्या सुमाराला अ, पाऊस सुरू झाला. त्याच्या आधी बाजूने मी म्हटलं तसं सगळं जंगल सुरू होतं. कुणीही दिसत नव्हतं. त्यामुळे थोडीशी भीती वाटायला लागली होती. कारण इतका पाऊस गच्च दाटून आला होता, की कुठल्या क्षणी पावसाला सुरुवात होईल हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे जरा भीती वाटायला लागली होती. त्यामुळे मी सरळ रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि रामरक्षा संपता माझी भीती पण पूर्णपणे संपली. पुढे 4च्या सुमाराला साधारण जोर असा पाऊस सुरू झाला आणि मी चालत होते. त्याच्या पलीकडच्या बाजूला एक चहाची टपरी दिसली मला. तर मी तिथं गेले, तिथे थांबले. त्याने मला चहा वगैरे दिला आणि तो म्हणला, "तुम्ही आता पाऊस संपेपर्यंत इथंच थांबावं लागेल तुम्हाला." तर त्याप्रमाणे मी थांबले. मग पाऊस कमी झाला. मग पुढे मधले बरीच गावं पार करत मी नरसिंगपूरला पोहोचले. नरसिंगपूरला स्टेशनच्या समोरच शिवमंदिर आहे मोठं. तिथं मी गेले, उतरले.
तिथल्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं इथं आसन लावा, तिथे राहिले. त्या दिवशी रात्री 50-60 लोकांचा परिक्रमावासियांचा ग्रुप आला होता, बसने परिक्रमा करत होते. त्यामुळे पूर्ण मंदिराच्या म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेरच आम्ही सगळे असे राहिलो होतो रात्रीचे. त्या पुजाऱ्याने मला रात्री मागे असलेलं एक टॉयलेट दाखवलं, बाथरूम वगैरे पण होती तिथे. तो म्हणला, "हे तुम्ही वापरा, फक्त हे तुम्ही कोणाला सांगू नका." तर बाकीची जी लोकं होती, जी बसने आली होती, त्यांना त्याने सार्वजनिक जे असतं त्याच्यामध्ये त्यांनी जायला सांगितलं. म्हणजे माईच्या कृपेने मला सगळीकडे अक्षरशः स्पेशल ट्रीटमेंट मिळत होती. मग सकाळ झाली, सगळं आवरून वगैरे झालं. तो सगळा मोठा ग्रुप पुढे निघून गेला. 2-3 लोकच आम्ही राहिलो होतो. तेव्हा त्या पुजाऱ्याने मला परत येऊन सांगितलं, की "मी तुमच्याकरता चहा केलाय. बाकी मी कोणालाही चहा सांगितलेला नाहीये, दिलेला नाहीये. तर त्यामुळे तुम्ही माझ्या रूममध्ये येऊन चहा घ्या." मग मी त्याच्या रूममध्ये गेले. त्याने छान चहा, बिस्किट वगैरे मला सगळं दिलं आणि मला म्हणला, "तुम्ही महाराष्ट्रामधून आलात ना, मला माहिती आहे मराठी लोकांना चहा लागतो सकाळी. त्याच्यामुळे मी फक्त तुमच्याकरता म्हणून चहा केलाय." तर अशी असं वाटलं, की खूप स्पेशल मला असं फील झालं आणि माईच्याच कृपेने अर्थात हे सगळं होत होतं. नरसिंगपूरवरून मी पुढे निघाले आणि अर्थातच मी रस्त्याने जाणार होते, त्यामुळे करेलीकडे जायचं असं मला सांगितलं होतं. तर मी नरसिंगपूर म्हणजे गावातनंच चालत असताना एक माणूस आला, त्याने मला नर्मदेहर केलं, चौकशी वगैरे केली आणि मी त्याला करेलीचा रस्ता विचारला. तर तो म्हणला, "तुम्ही करेलीला का चाललाय? तुम्ही परिक्रमा करताय ना, मग तुम्ही किनाऱ्याने करा." म्हटलं, "आता इथून किनाऱ्याला कसं जाऊ?" मग त्याने मला किनाऱ्याकडे जायचा पण मार्ग सांगितला. त्याने मला पोहे, जिलबी असा सगळा भरभक्कम नाश्ता दिला आणि सांगितलं, "इथून तुम्ही 13 किलोमीटरवर उमरिया नावाचं गाव आहे. तर त्या गावाला तुम्ही जा, तिथून तुम्हाला पुढे किनाऱ्याला जायचा मार्ग मिळेल." त्यामुळे मी उमरिया गावाकडे मी चालू लागले. तर चालता-चालता माझ्या डोक्यात तोच एक सतत विचार होता, की मी तर ठरवलंय रस्त्याने परिक्रमा करायची आणि तिसऱ्यांदा म्हणजे गाडासराई, महाराजपूर आणि आता नरसिंगपूर 3 वेळेला असं झालं, की माईने मला कोणाच्या तरी तर्फे सांगून किंवा काहीतरी करून तिने मला किनाऱ्याला पाठवलं. म्हटलं याचा अर्थ बहुतेक माईची अशी इच्छा आहे, की मी किनाऱ्याने परिक्रमा करावी. त्यामुळे मी आता ठरवलं, की मग आता आपण किनाऱ्याला जायचं आणि किनारा सोडायचा नाही. शक्य तितकी किनाऱ्याने जिथे-जिथे शक्य आहे तिथून किनाऱ्यानेच आपण परिक्रमा करायची. हे मी पक्कं ठरवलं. मग चालताना उमरिया गाव गेलं. मग पुढे मृत्युंजय आश्रम, अ, खेड संगम, ग्वारीघाट, दक्षिण तट असं भलं मोठं नाव असलेल्या एका आश्रमात मी पोचले. साधारण 2:30-3 वगैरे वाजले होते. तिथे थांबले. त्यांना विचारलं, "आज मी इथे मुक्काम करू का?" तर ते म्हणले, "अर्थात तुमचाच आश्रम आहे हा, तुम्ही राहू शकता." तर सुंदर केशरी रंगाचा आश्रम होता. अगदी आश्रमाच्या मागेच मैया वाहत होती. शांत वातावरण होतं, मैयाचं सानिध्य होतं. अगदी मन लगेच रमून गेलं तिकडे. मग तिथं थांबले. दुपारी चहा वगैरे झाला. संध्याकाळी एक 8-10 लोकांचा परत ग्रुप आला. मग रात्रीची जेवणं वगैरे. तिथले जे महाराज होते, तर त्यांनी त्या दिवशी छान सत्संगाचा लाभ दिला. नामस्मरण का करावं, कसं करावं, सेवेचं महत्त्व काय, भजन पूजनाचं महत्त्व काय, अध्यात्म म्हणजे काय, अशा त्यांनी खूप गोष्टी मला त्या दिवशी सांगितल्या. आणि इतकं सुंदर वाटलं. म्हणजे परिक्रमेचा हाही एक उद्देश असतो, की आपल्याला वेगवेगळ्या संत महात्म्यांची भेट होते. त्यांच्याकडनं आपल्याला काही गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात, ज्या आपल्याला आपल्या नॉर्मल आयुष्यात मिळत नाहीत. मन आपलं थोडंसं सांसारिक गोष्टींपासून आपलं दूर जातं. आपण त्या आध्यात्मिक मार्गावर कदाचित थोडी पावलं तरी आपण चालू शकतो. तर त्याच्यातनं होतो तर आपला फायदाच होतो. कारण आपण आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कधीही करत नाही किंवा मुद्दामून कोणी आपल्याला सांगायला येत नाही त्या गोष्टी. त्यामुळे या गोष्टी मध्ये जर घडत असतील, तर त्या जरूर घडू द्याव्यात आणि त्या सत्संगाचा लाभ मला बरेच ठिकाणी झाला आणि खूप छान वाटलं. तर तिथे त्या आश्रमात मी रात्री राहिले. अ, आणि तिथे एक छान म्हणजे गायी होत्या 2-3, एक छान छोटीशी कालवड होती. असं अतिशय सुंदर वातावरण होतं. म्हणजे आपण अ, मन इतकं रमलं होतं तिथे, की मला दुसऱ्या दिवशी सुद्धा खरं तर निघायची इच्छा नव्हती. पण शेवटी परिक्रमावासी एका जागी जास्ती राहू शकत नाहीत. त्यांनी राहूही नये. कदाचित तीच माईची शिकवण असते, की तुम्ही कशामध्येही अडकून पडू नका. तो माईचा आदेश असतो म्हणा किंवा काही म्हणा. त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी तिथून पुढे निघाले. नर्मदे हर.